हाय फ्रेंड्स, विद्यार्थी मित्रो, लास्ट लेक्चरला आपण एक्सरसाइज 7.1चे काही क्वेश्चन्स पाहिलेले होते. म्हणजे क्वेश्चन नंबर 7 to 11 खूप छान पद्धतीने आपण घेतलेले आहेत ते सर्व एक्झाम्पल्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण ह्या एक्सरसाइजमधली राहिलेली सर्व एक्झाम्पल घेण्याचा प्रयत्न करूया. एखाद दुसरे एक्झाम्पल सेम टाईपचा असेल तर स्किप करूया आणि आजच्या एक्झाम्पलमध्ये हा एक्सरसाइज आजच्या ह्या लेक्चरमध्ये कवर करू. ओके, तर पहा क्वेश्चन नंबर 12 जो आहे तो आपण मी इथं घेतलेला आहे. इफ अ पॅराबोलिक रिफ्लेक्टर इज 20 सेंटीमीटर इन डायमीटर अँड 5 सेंटीमीटर डीप, फाइंड इट्स फोकस. ॲक्च्युली हा जो एक्सरसाइज आहे तो पॅराबोलावरती आहे हे आपल्याला माहिती आहे, नव्यानं सांगायची आवश्यकता नाही. ह्यावरती पॅराबोलिक कन्सेप्ट जे असतात सर्व ते कन्सेप्ट त्या चार्टमध्ये दिलेले आहेत, त्याच्यावरून हे एक्झाम्पल सर्व सॉल्व करतो आपण. मग फोकस असेल, इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स असेल, लेंथ ऑफ लॅटस रेक्टम असेल किंवा त्या ठिकाणी एंड पॉईंट्स ऑफ लॅटस रेक्टम असतील, काही इक्वेशन्स फाइंड आउट करायचे एक्झाम्पल्स बघितले, फाइंड द इक्वेशन ऑफ पॅराबोला. तर ते सर्व एक्झाम्पल्स आपण लास्ट लेक्चरला किंवा पाठीमागच्या 2 लेक्चरमध्ये तो दोन्ही हा एक्सरसाइज पाहिलेला आहे. आज जो आपण हे 12 नंबरचं क्वेश्चन जे घेतलेला आहे, 12 नंबरचा क्वेश्चन, इफ अ पॅराबोलिक रिफ्लेक्टर, थोडं ॲप्लिकेशन बेस्ड आहे. पॅराबोलिक रिफ्लेक्टर जो असतो ना तो कशा पद्धतीनं पॅराबोलिक शेपमध्ये असतो. समजा त्याचा ॲक्सिस हा, त्या रिफ्लेक्टर हा एक्स अलॉंग द एक्स ॲक्सिस आहे असं जर आपण कन्सिडर केलं तेव्हा अशा पद्धतीनं तो रिफ्लेक्टर आहे. आणि त्याचं जो त्या ठिकाणी काय दिले पहा, पॅराबोलिक रिफ्लेक्टर इज 20 सेंटीमीटर इन डायमीटर. म्हणजे त्या ठिकाणी थोडक्यात या ठिकाणी फोकसमधून जाणारी जी कॉर्ड असते, आपण त्याला जो आपण फोकल कॉर्ड म्हणतो किंवा लॅटस रेक्टम म्हणतो, ह्याची तुम्हाला लेंथ दिली 20 सेंटीमीटर, म्हणजे डायमीटर थोडक्यात त्या टाईपमध्ये दिला आहे 20 सेंटीमीटर अँड 5 सेंटीमीटर डेप्थ दिले. याचा अर्थ त्या ठिकाणी जो व्हर्टेक्स आहे आणि इथून त्याची जी लेंथ दिली आहे ती 5 सेंटीमीटर दिलेली आहे. तर असा हा प्रॉब्लेम आहे, थोडा ॲप्लिकेशन बेस्ड आहे. आपल्याला फोकस काढायचा आहे म्हणजे ह्याचे कॉर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत. तर आपण तो एक्स ॲक्सिस अलॉंग तो पॅराबोलिक रिफ्लेक्टर जो आहे त्याचा ॲक्सिस हा एक्स ॲक्सिस आहे, अलॉंग द एक्स ॲक्सिस आहे असं आपण कन्सिडर करूया. पहा, लेट द पॅराबोलिक रिफ्लेक्टर इज अलॉंग द एक्स ॲक्सिस. Suppose the parabolic reflector is along the x-axis. along the x-axis जर असेल, पॉझिटिव्ह x-axis कन्सिडर करूया. पॉझिटिव्ह x-axis जर असेल रिफ्लेक्टर, तर त्याचं इक्वेशन काय असतं, y² इज इक्वल टू कोणत्या टाईपचं इक्वेशन असतं. देअरफॉर इट्स इक्वेशन इज ऑफ द टाईप y² इज इक्वल टू 4ax. गिव इक्वेशन नंबर 1. ओके, वाय वर्ग बरोबर 4x असेल तर त्याचा फोकस काय असतो. देअरफॉर इट्स फोकस इज a,0 हा फोकस आहे. ठीक आहे. आता ह्या पॅराबोलिक रिफ्लेक्टरची आपल्याला डेप्थ 5 दिलेली आहे आणि डायमीटर 20 दिलेला आहे. फोकस काय येणार त्याचा, a0. आता समजा हा जो डायमीटर आहे या डायमीटरचे एंड पॉईंट म्हणजे AB आहेत असं आपण समजूया आणि C हा त्याचा मिड पॉईंट आहे की ज्याला आपण तो फोकस आहे. आता हे आपल्याला माहीत नाही तो फोकसच आहे का म्हणून, पण त्या ठिकाणी AB हे त्याचे काय दिलेले डायमीटर दिले असं आपण कन्सिडर करूया. लेट AB बी द डायमीटर हुज फोकस त्या ठिकाणी हुज मिड पॉईंट इज C किंवा हुज लेंथ इज 20 सेंटीमीटर. डायमीटरची लेंथ आपल्याला दिलेली आहे 20 सेंटीमीटर. ओके, लेट C बी द मिड पॉईंट of AB. Okay, since लेंथ ऑफ डेप्थ आपल्याला डिप दिलेली आहे तर 5 सेंटीमीटर डेप्थ काय दिलेली ह्या ठिकाणी, त्या डायमीटरची डिप दिलेली आहे या ठिकाणी, म्हणजे व्हर्टेक्स पासूनचं डिस्टन्स 5 दिलेलं आहे. सिन्स डीप ऑफ द डायमीटर इज 5 सेंटीमीटर, दॅट इज लेंथ ऑफ OC हा ओरिजिन आहे. OCची लेंथ किती आली, 5 सेंटीमीटर आली. म्हणजे याचा अर्थ ए हा पॉईंट कसा रिप्रेझेंट करा येईल, 5, 10 आणि B हा पॉईंट सुद्धा कसा करता येईल तर 5, 10 ह्या पद्धतीनं त्याचं रिप्रेझेंटेशन करता येईल. कारण का, लेंथ 20 आहे, 20 आहे. लेंथ जर 20 सेंटीमीटर असेल आणि C हा जर मिड पॉईंट असेल तर AC 10 होईल आणि हे 10 होईल. इथं मी लिहितो 10 सेंटीमीटर, हे सुद्धा 10 सेंटीमीटर. आणि हे डिस्टन्स जर 5 असेल तर एचं कॉर्डिनेट काय येणार, 5, 10, बी सुद्धा 5, 10 येणार. दोन्ही पॉईंट ह्या पॅराबोलावरती आहेत की ज्याचं इक्वेशन 1 आहे.
याचा अर्थ हा पॉईंट इक्वेशन सॅटिस्फाय करतो. आणि देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स, डायरेक्ट आपण लिहूया, सॅटिस्फाय वगैरे म्हणायची काही आवश्यकता नाही. किमती ठेव्या. वायचा वर्ग म्हणजे काय येणार इथं पहा, 10चा वर्ग 100 बरोबर 4a इंटू एक्सची किंमत किती पहा 5. अँड देअरफॉर 100 इज इक्वल टू 20a. देअरफॉर a इज इक्वल टू 5. a इज इक्वल टू 5 म्हणजे फोकसचा एक्स कॉर्डिनेट जो असतो ए, इथं आपण म्हणलेला आहे फोकस, कारण आपल्याला फाइंड इटचं फोकस म्हणलेलं आहे. अँड देअरफॉर फोकस रिप्रेझेंट S5,0. तर ह्या पद्धतीनं आपण फोकस फाइंड आउट करू शकतो. समजलं? ओके, राईट डाऊन नाव. Now we take next question, that is question number 13. Find the coordinate of the focus, vertex, equation of directrix and the axis of parabola. आणि पॅराबोलाचं इक्वेशन ह्या टाईपमध्ये दिले. विद्यार्थी मित्रो, आपण एक्सरसाइज 7.1 मधला क्वेश्चन 1 हा पाहिला आहे की हेच त्यामध्ये विचारलं होतं, पण जो पॅराबोला इक्वेशन जे दिलं होतं ना ते तुम्हाला स्टँडर्ड टाईपमध्ये देत होते. म्हणजे एक तर राईट हँडेड, लेफ्ट हँडेड, अपवर्ड, डाऊनवर्ड अशा टाईपमध्ये पॅराबोलिक इक्वेशन कधीही आपल्याला पाठीमागे दिलेलं नाही. पण हे जे इक्वेशन्स असतात हे सुद्धा आपल्याला पॅराबोलाच्या इक्वेशनमध्ये त्या टाईपमध्ये कन्व्हर्ट करायचं. असं जेव्हा इक्वेशन येतं ना तेव्हा त्याचा ॲक्सिस हा एक्स ॲक्सिस किंवा वाय ॲक्सिस नसतो, किंवा व्हर्टेक्स जो असतो ना तो व्हर्टेक्स ओरिजिनच्या ठिकाणी नसतो, तर ते शिफ्ट केलेला असतो, ओरिजिनच शिफ्ट झालेला असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर तुम्हाला त्याची डायग्रॅम एखादी जर काढली तर बघा अशा टाईपमध्ये ॲक्सिस इथं असतो, व्हर्टेक्स समजा ह्या ठिकाणी, तर इथं तो पॅराबोला असा तयार झालेला असतो. ॲक्च्युली ॲक्सिस इकडं असतो, एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस, पण ज्या ठिकाणी ओरिजिन शिफ्ट झाला म्हणजे हा ओरिजिन, आणि हे इथं जो पॉईंट शिफ्ट झालेला आहे ह्या पॉईंटला हा ओरिजिन शिफ्ट करून त्या ठिकाणी ॲक्च्युली ओरिजिन शिफ्ट केलेला नाही, पण इथं जो काही पॉईंट असेल समजा 1, 2 वगैरे पॉईंट असेल तर त्या ठिकाणी पॅरलल लाईन एक्स ॲक्सिसला असू शकते, त्याचा ॲक्सिस हा एक्स इज इक्वल टू 1 ही लाईन असू शकते, किंवा त्या ठिकाणी पॅराबोलिक इक्वेशन तुम्हाला आता एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4by म्हणजे तो अशा टाईपचा पॅराबोला नसून तो ह्या टाईपमध्ये सुद्धा असू शकतो पॅराबोला. आणि मग त्या ठिकाणी त्याची जी लाईन असते त्या ठिकाणी त्या लाईनचं इक्वेशन मग एक्स इज इक्वल टू 1 मधून वगैरे कुठून तरी ती लाईन जाते. थोडक्यात सांगायचं म्हणजे हे जे इक्वेशन असं दिलेलं असतं ना तेव्हा त्याला आपण काय करायचं, 4 टाईपच्या पॅराबोलामध्ये कोणत्या टाईपमध्ये कन्व्हर्ट करता येतील किंवा त्या ठिकाणी कम्पेअर करता येईल ते बघायचं. पहा सोल्युशनमध्ये सोडवून असताना तुमच्या लक्षात येईल, गिवन y इज इक्वल टू, किंवा आपण असं करूया एक्स स्क्वेअर मायनस ट्वाईस एक्स प्लस 3 इज इक्वल टू वाय. अँड देअरफॉर आता CS करायचं, याला कम्प्लिटिंग स्क्वेअर आपल्याला करता येईल. मी 3ची फोड केली ह्या पद्धतीनं, आणि मग हे पहिले 3 टर्म जे आहेत ना त्या पहिल्या 3 टर्म ह्याचा वर्ग आहे, एक्स वजा 1 कंसाचा वर्ग, आणि अधिक 2 त्या बाजूला गेलं वजा 2 होईल. पहा आत्ता त्या पॅराबोलिक टाईपमध्ये हे इक्वेशन आलं. म्हणजे जेव्हा तुम्हाला क्वाड्रॅटिक फॉर्म असा दिला जातो ना तेव्हा त्याला कम्प्लिटिंग स्क्वेअर करायचं, CS करायचं, कम्प्लिटिंग स्क्वेअर. मग त्या ठिकाणी कसं करायचं असतं तुम्हाला माहिती आहे की एक्सचा जो कोइफिशियंट असतो मिडल टर्मचा त्याला 2 डिवाइड करायचा आणि त्याचा स्क्वेअर ॲड करायचा. मग ह्याला जर 2 डिवाइड केलं तर काय होणार आहे, -2 डिवायडेड बाय 2 -1, आणि -1चा स्क्वेअर +1 ही आपल्याला तिसरी टर्म पाहिजे. मग ती तिसरी टर्म दोन्हीकडे मी +1 ॲड केलं तरी चालतं, किंवा मग सरळ काय करायचं, या 3ची फोड केली, मला +1 पाहिजे, राहिलं 2, ते पुढे घेतलं आणि मग शिफ्ट केलं. आता हे जे इक्वेशन आलं ते पॅराबोला टाईपमध्ये आलं, कम्पेअरिंग विथ. आता स्मॉल एक्स स्मॉल वाय आहे, त्यामुळं ह्याचं कम्पॅरिझन करताना एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4by असं घेताना तो कॅपिटल एक्स जर आपण वापरला आणि कॅपिटल वाय जर वापरलं तर त्या ठिकाणी ते पॅराबोला, कारण एक्स म्हणजे काय येणार इथे एक्स -1, कारण कम्पेअर करताना एक्स आणि वाय सुद्धा कम्पेअर होणार आहे. फक्त इथं y-2 एवढंच त्याचा कोइफिशियंट 4b इज इक्वल टू 1 एवढंच कम्पेअर न होता एक्स म्हणजेच काय इथं x -1 म्हणजे काय काय आपल्याला कम्पेअरिंग करता येते बघा. एक्सच्या ऐवजी x -1, वायची किंमत काय येणार तर हा कंस y-2 स्मॉलमधला कॅपिटल एक्स स्मॉल एक्स वाय या दोन्हीमध्ये असा फरक ठेवा, आणि कोइफिशियंट जर केलं तर 4bची किंमत 1, 4bची किंमत 1 म्हणजे b इज इक्वल टू 1/4. अशा 3 किमती आपल्याला मिळाल्या. हे कुठलंही इक्वेशन दिलं ह्या टाईपमध्ये का सुरुवातीला तुम्हाला असं सॉल्व करायचं, कॅपिटल एक्स कॅपिटल वाय आणि जो बी आहे किंवा ए असेल, ज्या टाईपचा पॅराबोला आहे त्याच्यानुसार ए किंवा बी अशा 3 किमती काढायच्या. आणि मग जे जे विचारलेलं आहे, कारण आपण जो आता पॅराबोला घेतोय तो हा पॅराबोला,
याचा फोकस, ह्याचं इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स हे सगळं कॅपिटल एक्सच्या स्वरूपामध्ये आपल्याला त्याचे फॉर्म्युले ठेवायचे आहेत आणि कॅपिटल एक्सचे फॉर्म्युले ठेवला का मग त्या फॉर्म्युल्यामध्ये कॅपिटल एक्सची किंमत x-1, कॅपिटल वायची किंमत स्मॉल y-2 ह्या किमती ठेवून आपल्याला त्या ठिकाणी व्हॅल्यू फाइंड आउट करता येतात. पाहता पहिले काय विचारले, कोऑर्डिनेट ऑफ द फोकस. आता फोकस काय असतं तुम्हाला माहिती आहे की ह्या टाईपच्या पॅराबोलाचा फोकस असतो 0B, म्हणजे हा जो असतो पॅराबोला ह्यामध्ये 0,B हा फोकस असतो. अपवर्ड डिरेक्शनचा पॅराबोला x² बरोबर 4by बरोबर आहे, त्याचा 0B. याचा अर्थ x कॉर्डिनेट 0, y कॉर्डिनेट B आहे. x कॉर्डिनेट म्हणजे कॅपिटल X इज इक्वल टू 0 आणि कॅपिटल Y इज इक्वल टू B. आता B या ठिकाणी B ची किंमत तर आपली 1/4 आहे. ओके, आता कॅपिटल X आणि कॅपिटल Yच्या शेवटी मग इथे किमती ठेवायच्या. कॅपिटल X म्हणजे स्मॉल x-1 इज इक्वल टू 0 आणि y-2 इज इक्वल टू 1/4. सिम्प्लिफाय धिस, x इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू 1/4 प्लस 2 दॅट इज 9/4. 4 2 8 अधिक 1. याचा अर्थ फोकस काय आला पहा, कारण आपल्याला x कॉर्डिनेट काय आहे 1 आणि y कॉर्डिनेट आहे 9/4. हा फोकस आला. ह्या पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व करायचं. या पद्धतीने आपल्याला जे जे विचारलंय एक एक्झाम्पल सॅम्पल म्हणून घेतोय आपण ह्या टाईपमध्ये. कदाचित पुढं आहे नाही माहीत नाही, जरी असलं तरी तुम्हाला या पद्धतीने ते सॉल्व करता येईल. म्हणजे दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म आपण पॅराबोलिक फॉर्ममध्ये आणायचं आणि कम्पेअर करायचं. कम्पेअर केल्यानंतर अशा व्हॅल्यू डिफाईन होतात आणि त्यानुसार काय काय विचारलं आहे ते आपण एक एक बघूया. फोकस विचारलं आहे, दुसरं व्हर्टेक्स. आता व्हर्टेक्स जनरली ह्या टाईपचा जो पॅराबोला आहे, ह्या टाईपचा जो पॅराबोला असतो त्याचा व्हर्टेक्स हा ओरिजिनला असतो. ओरिजिनला याचा अर्थ त्याचे x कॉर्डिनेट 0, y कॉर्डिनेट 0. व्हर्टेक्स हा कुठं असतो ओरिजिनला, म्हणजे x बरोबर 0 आणि y कॉर्डिनेट कॅपिटल Y इज इक्वल टू 0. कारण कॅपिटल जो लेटर्स कन्सिडर करून जो पॅराबोला असतो त्याचा व्हर्टेक्स 0 0 असतो. पण कॅपिटल X म्हणजेच काय तर x-1 इज इक्वल टू 0 आणि कॅपिटल Y म्हणजेच y-2 इज इक्वल टू 0. म्हणून x बरोबर 1 आणि y बरोबर 2 आणि म्हणून व्हर्टेक्स काय आला, कारण व्हर्टेक्स आपला ओरिजिनल जो इक्वेशन आहे पॅराबोलाचं ते स्मॉल x-yच्या स्वरूपामध्ये, त्यामुळे स्मॉल x आणि y ह्याच्या किमती काय आल्या 1,2. तर हा त्या ठिकाणी व्हर्टेक्स आला. म्हणजे मी रँडमली मध्ये डायग्राममध्ये जे दाखवलं होतं तिथं 1,2 ज्या ठिकाणी पॅराबोला इंटरसेक्ट होतो त्या ॲक्सिसला, तर तोच ह्या ठिकाणी आलेला आहे 1,2. ठीक आहे, दुसरं झालं. आता 3 नंबरला काय विचारलं पहा अजून. 3 नंबरला व्हर्टेक्स झालं. इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स. ओके, इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स. डायरेक्ट्रिक्स इक्वेशन काय असतं आपल्याला माहिती आहे. ह्या टाईपचा जर पॅराबोला असेल तर त्या डायरेक्ट्रिक्स इक्वेशन असतं y + b इज इक्वल टू 0, म्हणजे कॅपिटल Y + b इज इक्वल टू 0. बरोबर आहे. अपवर्डचा किमती ठेवूया. कॅपिटल Y म्हणजेच y-2 प्लस b ची किंमत 1/4 इज इक्वल टू 0. सिम्प्लिफाय धिस, y मायनस किती येते 4 2 8 वजा 1 7/4 इज इक्वल टू 0. देअरफॉर 4y - 7 इज इक्वल टू 0. दिस इज द इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स. ओके, 4 2 8 वजा 8 अधिक 1 म्हणजे वजा 7/4. Throughout multiply by 4 we get required equation of directrix. And last one is we have to ask here axis of parabola. Axis म्हणजे कशाला म्हणतो आपण axis. ह्या टाईपचा जर पॅराबोला असेल तर y is the axis. y axis हा त्याचा ॲक्सिस असतो. मग इथं आपण लिहिलं y axis is the axis. y axis is the axis. मग y axis चं इक्वेशन काय असतं x is equal to 0. बरोबर आहे. y axis चं इक्वेशन x is equal to 0 and therefore x ची किंमत ठेवा x - 1 is equal to 0 and therefore x is equal to 1. हे काय झालं ॲक्सिस ऑफ द पॅराबोला. म्हणजे x इज इक्वल टू 1 ही जी लाईन आहे, म्हणजे x इज इक्वल टू 1 म्हणजे y ॲक्सिसला पॅरलल लाईन असते, ती लाईन म्हणजे त्याचा ॲक्सिस झाला. म्हणजे ॲक्सिस काय आला तर x इज इक्वल टू 1 ही त्याची लाईन झाली. तर या पद्धतीने आपल्याला मस्तपैकी एक्झाम्पल अशा टाईपनं सॉल्व करता येईल. समजलं असेलच. या ठिकाणी जेव्हा तुम्हाला क्वाड्रॅटिक टाईपमध्ये दिलेलं असतं तेव्हा त्याचं पॅराबोलिक फॉर्म आणा, त्या फॉर्मबरोबर कम्पेअर करा, कॅपिटल x-yच्या रिलेटेड संबंधित कम्पॅरिझन करा, 3 किमती काढा आणि जे जे विचारले आपल्याला ते आपल्याला फाइंड आउट करता येईल. समजलं? गुड. राईट डाऊन दिस नाव.
ओके, नाव वी टेक नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. आता हे जे क्वेश्चन आहे तो आपल्याला टँजंटवरती सुरू झालेले आहेत क्वेश्चन्स. पहा, टँजंटची इक्वेशन तुम्हाला माहिती आहे. पॅराबॉलाचं आपल्याला एक टेक्निक माहिती आहे. वाय वर्ग असेल तर वाय y1 ठेवायचं, एक्स वर्ग असेल तर एक्स x1 ठेवायचं, ट्वाईस एक्स असेल तर एक्स प्लस x1 आहे ना. ते टेक्निक माहिती आहे. त्याच्यानुसार आपण टँजंटचे इक्वेशन जे असतं ॲट द पॉईंटसाठी, ॲट द पॉईंट दोन प्रकारे आपल्याला एक्झाम्पल्स विचारले जातात. फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट टू द पॅराबोला. आता ह्या दोन क्वेश्चन्स आहेत, त्यातला मी पहिला क्वेश्चन घेतोय, दुसरा सेम तुम्हाला त्या टाईपनं सोडवता येईल. y² इज इक्वल टू 12x फ्रॉम द पॉईंट 25 आहे. इथं दोन प्रकारे क्वेश्चन्स असतो, एक ॲट द पॉईंट असेल आणि फ्रॉम द पॉईंट असेल. दोन्हीमध्ये फरक काय पहा. बघा, हा जर पॅराबोला y² इज इक्वल टू 12x असेल, बघा व्यवस्थितपणे समजून घ्या, तर ॲट द पॉईंटचा अर्थ काय. बघा, या ठिकाणी समजा टँजंट आहे, हा टँजंट आहे. ॲट द पॉईंट याचा अर्थ तो पॉईंट ज्या ठिकाणी टच झालेला आहे टँजंट त्या पॅराबोलाला, त्याला ॲट द पॉईंट म्हणायचं. 25 इथला पॉईंट दिला आहे आणि त्याचं सोल्युशन हा पॅराबोला आहे y² इज इक्वल टू 12x. ॲट द पॉईंट जर दिलं असतं, या फ्रॉमच्या जागेला जर ॲट शब्द असता तर तुम्ही डायरेक्ट त्याचं 2 मार्कासाठी एक्झाम्पल विचारलं जातं. अगदी सिम्पल. ह्याचं पॅराबोलिक इक्वेशन काय असतं, y1 इज इक्वल टू 12 म्हणजे 6 इंटू 2x, 2xच्या ऐवजी x प्लस x1. x1 आणि y1ची किंमत, x1ची किंमत 2 ठेवायची आणि y1ची किंमत 5 ठेवायची, म्हणजे 5y बरोबर 6, x अधिक x1ची किंमत 2 ठेवा. बघा, 5y इज इक्वल टू 6x प्लस 12 अँड देअरफॉर 6x मायनस 5y प्लस 12 इज इक्वल टू 0 विच इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ टँजंट. ह्या टँजंटचं इक्वेशन आलं. ह्या एक्झाम्पलमध्ये हे विचारलेलं नाही, फक्त फ्रॉम द पॉईंट आणि ॲट द पॉईंट असेल तर झालं सोल्युशन. 2 मार्क्ससाठी असं एक्झाम्पल येतं ॲट द पॉईंटसाठी. आणि फ्रॉम द पॉईंट असेल तर ह्याचा अर्थ काय, तर हा पॉईंट जो आहे 25 तो दुसरीकडे कुठंतरी दिलेला आहे. 25 इथं पॉईंट आहे, ज्या ठिकाणी टँजंट त्या पॅराबोलाला टच झालेला आहे, म्हणजे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आपण म्हणतो, त्याला ॲट द पॉईंट म्हटलं जातं. त्याचं सोल्युशन असं काढायचं, जे आतापर्यंत एक्झाम्पलवर झालं नव्हतं म्हणून ते सांगितलं मी. कारण पॅराबोलाचं टँजंटचं इक्वेशन तुम्हाला पाठ आहे, y1 इज इक्वल टू ट्वाईस ए इंटू ब्रॅकेट एक्स प्लस x1. हा जो टँजंटचं इक्वेशन आहे त्यामध्ये डायरेक्ट आपण हे किमती ठेवायच्या, x1, y1 आणि एची किंमत ठेवायची याच्यावरून. तर ह्या पद्धतीनं सॉल्व्ह करता येतं. पण ह्या एक्झाम्पलमध्ये किंवा असंच दुसरं एक दिलं, ह्यामध्येच दोन्ही एक्झाम्पल फ्रॉम द पॉईंट दिलेले आहेत. आणि फ्रॉम द पॉईंटचा अर्थ काय असतो, तर तो पॉईंट पुढं कुठंतरी त्या टँजंटवरती असतो, तो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट नसतो. त्या टँजंटवरती तो पॉईंट कुठंतरी पुढं दिलेला असतो 25, त्याला म्हटलं जातं फ्रॉम द पॉईंट म्हटलं जातं. लक्षात आलं. तर या पद्धतीचा तो पॅराबोला आहे. फ्रॉम द पॉईंट इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. सोल्युशन बघा, अर्थात ॲट द पॉईंटचं एक्झाम्पल 2 मार्काला असतं, फ्रॉम द पॉईंट असेल तर 3 मार्काला, कारण ते थोडंसं लेंग्दी पण आहे. आणि कसं सॉल्व करायचं बघा त्यामध्ये. तर दिलेला पॅराबोला, गिवन पॅराबोला कम्पेअर करू आपण पटपट. ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या आपण क्लिअर करूया. देअरफॉर कम्पेअरिंग विथ y² is equal to 4ax, we get 4a is equal to 12, therefore a is equal to 3. ही याची किंमत आली. ठीक आहे. आता ह्या पॅराबोलाचं आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंटचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. समजा ह्या टँजंटचा स्लोप यम आहे. यम जर स्लोप असेल, यम हा स्लोप असेल, तर टँजंटचं इक्वेशन आपण कंडिशन ऑफ टँजन्सी थिओरॉटिकलमध्ये आपण बघितलं होतं की त्या टँजंटचं इक्वेशन काय असतं. लेट यम बी द स्लोप ऑफ टँजंट, लेट यम बी द स्लोप ऑफ टँजंट, देन इक्वेशन ऑफ टँजंट इज in terms of slope y is equal to mx plus a divided by m. This is a very important equation. You can write directly y is equal to mx plus a divided by m is the equation of tangent. हे theoretical part मध्ये आपण बघितले. स्लोपच्या स्वरूपामध्ये टँजंटचं इक्वेशन काय असतं, तर y बरोबर mx plus a upon m. mx plus c असतं, पण कंडिशन ऑफ टँजन्सीमध्ये c ची किंमत आपण बघितलेली असते की a divided by m, आणि ती किंमत इथं ठेवलेली आहे. आता हा टँजंटचं इक्वेशन आहे, मग याची किंमत आपल्याला इथं फाइंड आउट केलेलीच आहे. y बरोबर mx plus 3 divided by m. This is the equation of tangent in terms of slope. But this tangent passing through the point 25. But this tangent
अगदी सिंपल आहे, एकसारखंच पण असतं एक्झाम्पल सॉल्व करायची जी मेथड आहे ती एकसारखीच असतात यामध्ये. अँड बट धिस टँजेंट इज पासिंग थ्रू 2, 5 ह्या पॉईंटमधून तो टँजंट पास होतो. याचाच अर्थ काय होणार, हा जो पॉईंट आहे हा पॉईंट टँजंटचं इक्वेशन सॅटिस्फाय करतो. म्हणजे एक्सच्या जागी 2 आणि वायच्या जागी 5 आपण जर इथं ठेवलं तर काय मिळेल, 5 इज इक्वल टू ट्वाईस m प्लस 3 डिवायडेड बाय m. 5 इज इक्वल टू वायच्या ऐवजी आपण काय ठेवायची 5 किंमत, आणि जिथं एक्स आहे तिथं काय ठेवायचं 2 ठेवायचं. म्हणजे ट्वाईस m प्लस 3 अपॉन m. हे इक्वेशन आपल्याला आता सॉल्व करावं लागेल. आपल्या मेथडनं सॉल्व करूया. मल्टिप्लाय बाय 5 ऑन बोथ साइड्स. वी कॅन राईट हिअर ॲज लाईक धिस. 5m इज इक्वल टू ट्वाईस m स्क्वेअर प्लस 3. दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला सॉल्व करताना काय करता येईल पहा. देअरफॉर ट्वाईस m स्क्वेअर मायनस 5m प्लस 3 इज इक्वल टू 0. हा प्लस 5m त्या बाजूला गेला, मायनस 5m होईल. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करा. 3 2 6. कशा पद्धतीने याचे फॅक्टर्स पडतील पहा. m प्लस 3 इज इक्वल टू 0. ट्वाईस m कॉमन काढा, m मायनस 3. इथं काय होईल, मायनस 6m प्लस m. वजा 6 अधिक 1 केलं तर वजा 5 होईल. आणि प्लस 3 आहे त्या ठिकाणी फॅक्टर्स पाडताना 3 2 6. म्हणजे काय करता येईल आपल्याला पहा. मायनस 3 मायनस 2. कोणकोणते फॅक्टर्स येतील पहा इथं. ट्वाईस m मायनस थ्राईस m करूया, कारण गुणाकार हा पॉझिटिव्ह आहे त्यामुळं वजा 2 वजा 3m असे त्याचे फॅक्टर्स पडतील. 2m जर कॉमन काढलं तर m मायनस 1, मायनस 3 कॉमन काढलं तर m मायनस 1 इज इक्वल टू 0. दॅट इज m मायनस 1 इंटू ट्वाईस m मायनस 3 इज इक्वल टू 0, विच इम्प्लाइज m इज इक्वल टू 1 अँड m इज इक्वल टू 3/2. अशा mच्या 2 किमती आल्या. आपलं मेन एम काय आहे की टँजंटचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आपल्याला इथं जे टँजंटचं इक्वेशन जे मिळालं आहे आपण याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. हे जे इक्वेशन आहे ते mच्या स्वरूपामध्ये मिळालं आहे. आणि हे टँजंटचं इक्वेशन आता mच्या 2 किमती मिळाल्या आहेत. म्हणजे 2 टँजंट ह्या ठिकाणी आपल्याला मिळतील की जे 2, 5 ह्या पॉईंटमधून. आणि नेहमी लक्षात ठेवा, फ्रॉम द पॉईंटचं जेव्हा एक्झाम्पल येतं ना तेव्हा त्या पॉईंटमधून 2 टँजंट पास होतात. कारण mच्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये 2 किमती येतात. मग आपण त्या बघूया. पहिली किंमत आधी m इज इक्वल टू 1 ठेवूया. हे लिहून घ्या आधी. ओके. When m is equal to 1, equation 1 becomes y is equal to 1 into x plus 3 upon 1. Therefore y is equal to x plus 3, and therefore x minus y plus 3 is equal to 0. This is the first equation of tangent. When m is equal to 3/2, m इज इक्वल टू 3/2 जर किंमत ठेवली तर इथं काय येणार, y इज इक्वल टू mची किंमत 3/2 इंटू x प्लस 3 डिवायडेड बाय 3/2. हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं. आणि हे जर सोडवलं काय येणार पहा. हा 3/2 इकडे गेल, 2 मल्टिप्लाय करा. 2y बरोबर किंवा y इज इक्वल टू असेल हे आधी 3/2x प्लस mची किंमत इथं आहे आपली 3/2. तर काय होईल इथं 3 3 कॅन्सल, प्लस 2 होईल फक्त वरती जाऊन. आणि मग 2 मल्टिप्लाय केलं तर 2y बरोबर 3x अधिक 4. म्हणून 3x वजा 2y अधिक 4 बरोबर 0. दिस आर द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ टँजंट्स. विच आर रिक्वायर्ड इक्वेशन्स ऑफ टँजंट. विच आर द रिक्वायर्ड इक्वेशन्स ऑफ टँजंट. म्हणजे फ्रॉम द पॉईंटचे एक्झाम्पल ह्या पद्धतीनं सॉल्व करता येईल. मग ती सर्कलमधले एक्झाम्पल आपण पाहिलेले असतील, पॅराबॉलामध्ये असेल, एलिप्समध्ये असेल, हायपरबॉलामध्ये असेल. सोडवण्याची पद्धत सेम. टँजंटचं इक्वेशन mच्या स्वरूपामध्ये लिहायचं आणि mच्या 2 किमती, तो पॉईंट त्या टँजंटवरती असतो म्हणजे तो पॉईंट इक्वेशन सॅटिस्फाय करतो. म्हणून mच्या अशा 2 किमती क्वाड्रॅटिक फॉर्ममध्ये आल्यानंतर mच्या 2 किमती मिळतात. आणि एक एक किंमत घेऊन स्लोप पॉईंट फॉर्म वापरला तरी चालतो. स्लोप मिळाला, पॉईंट नाही मिळाला, तिथं किंमत ठेवली तरी चालते. किंवा आपण जे पॅराबोलिक इक्वेशन जे टँजंटचं इक्वेशन नंबर 1 लिहिलेलं आहे त्यामध्ये किमती ठेवल्या तरी चालतात. समजा ते लक्षात आलं नाही, स्लोप पॉईंट फॉर्म वापरला, तेव्हा तुम्हाला दाखवतो फक्त.
स्लोप पॉईंट फॉर्म वापरला. स्लोप पॉईंट फॉर्म काय, y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू ब्रॅकेट x मायनस x1. x1 y1ची किंमत म्हणजे तो पॉईंट दिलेला आहे. y मायनस 5 इज इक्वल टू स्लोप 1 आला पहिला, x मायनस x1ची किंमत 2. जर सोडवलं हे तर काय येईल पहा, सगळ्या टर्म त्या बाजूला घ्या, x वजा y वजा 5 तिकडे घ्या, अधिक 5 वजा 2 अधिक 5 म्हणजे 3, x वजा y अधिक 3 बरोबर 0. ओके, स्लोप पॉईंट फॉर्म वापर. स्लोपच्या दोन किमती मिळाल्या का हा एक स्लोप घ्यायचा, तो पॉईंट घ्यायचा, स्लोप पॉईंट फॉर्म वापरायचा, कारण लाईन आहे, टँजंट आहे. परत दुसरा स्लोप घ्यायचा, स्लोप पॉईंट फॉर्म वापरायचा, दुसरं इक्वेशन या टाईपमध्ये मिळतं. नसेल हे लक्षात आलं तर आपण जे टँजंटचं इक्वेशन नंबर 1 जो दिलेला आहे त्यामध्ये किमती ठेवा, तरीसुद्धा आन्सर तेच येतं. तर अशा पद्धतीनं महत्त्वाचं एक्झाम्पल आहे आणि तुम्ही ते व्यवस्थितपणे अंडरस्टँड करून घ्या. समजलं असेल लिहून घ्या, हे एक्झाम्पल आहे या पद्धतीनं. ओके ओके, नाव वी टेक नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15. If the tangent drawn from the point -69 to the parabola y square is equal to kx are perpendicular to each other, then find k. पहा, आत्ता जसं एक्झाम्पल सॉल्व केलं फ्रॉम द पॉईंटचं, त्यामध्ये इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड आउट करायचं होता. इथं काय सांगितलं आहे, -69 ह्या पॉईंटमधून जे दोन टँजंट जातात, फ्रॉम द पॉईंट म्हटलं का दोन टँजंट जातात आपल्याला माहितीच आहे, पण ते दोन्ही टँजंट काय आहेत, एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. थिओरॉटिकलमध्ये आपण शिकलो की जेव्हा दोन टँजंट पहा असा पॅराबोला जर असेल आणि हे जर डिरेक्ट्रिक्स असेल तर डिरेक्ट्रिक्समधून जाणारे जे दोन टँजंट असतात, जिथं जेव्हा इथे इंटरसेक्ट होतात तेव्हा ते एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. हे आपण थिओरॉटिकलमध्ये पाहिलेलं आहे की म्हणजे हा जो पॉईंट डिरेक्ट्रिक्सवरती जर असेल, -69 हा जो पॉईंट आहे तो डिरेक्ट्रिक्सवरती असणार आहे आणि जर तरच ते डिरेक्ट्रिक्सवरती जर तो पॉईंट असेल तरच त्यामधून जाणारे जे दोन टँजंट असतात ते एकमेकांना परपेंडिक्युलर असतात असे. तर असे हे थिओरॉटिकलमध्ये आपण शिकलो आहे आणि हा कन्सेप्ट जर आपण इथं वापरला, डिरेक्ट्रिक्सचं इक्वेशन तर आपल्याला माहिती आहे की x + a = 0 असतं. हा पॉईंट ह्या डिरेक्ट्रिक्सवरती आहे, याचा अर्थ हा पॉईंट डिरेक्ट्रिक्सचं इक्वेशन सॅटिस्फाय करतो, आपोआप लगेच आपल्याला अननोनची किंमत मिळते. दोन पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व करता येतं. एक म्हणजे डिरेक्ट्रिक्सचा कन्सेप्ट आपल्याला माहीत नाही की इथे इंटरसेक्ट परपेंडिक्युलरमध्ये दोन टँजंट होत असतात आणि तो पॉईंट डिरेक्ट्रिक्सवरती असतो, हे जर आपल्याला माहीत नसेल तर आत्ता जी सांगितलेली मेथड होती फ्रॉम द पॉईंटचं एक्झाम्पल जसं सॉल्व करायचं त्या पद्धतीनं जरी सॉल्व केलं तरी केची किंमत मिळते. पण ह्या अगदी शॉर्टकट आहे, ॲटिजमध्ये सहजपणे तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व करता येतं. पहा मी दाखवतो इथं. टँजंटचं इक्वेशन आपल्याला काय दिले, y² = kx. सी हिअर गिवन y² = kx. कम्पेअर करा स्टँडर्ड पॅराबोला बरोबर जर कम्पेअर केलं, कम्पेअरिंग विथ y² = 4ax, we get 4a = k and therefore a = k/4. ही याची किंमत आहे आपल्याला या ठिकाणी मिळाली. मग हा जर पॅराबोला असेल तर ह्याचं डिरेक्ट्रिक्स इक्वेशन काय असतं, therefore इक्वेशन ऑफ डिरेक्ट्रिक्स इज x + a = 0 and therefore x + a ची किंमत काय आहे, k/4. ती इथं आपण ठेवली = 0. तर या पद्धतीनं आपल्याला हे डिरेक्ट्रिक्सचं इक्वेशन इथे लिहिलं. आता काय दिलं आहे पहा, जे पॉईंट -69 हा जो पॉईंट आहे ह्या पॉईंटमधून जाणारे जे दोन टँजंट आहेत ते एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. सिन्स द टँजंट ड्रॉन फ्रॉम -69 is perpendicular to each other, it means, हे फक्त एवढं एक वाक्य लिहायला लागेल आपल्याला, इट मीन्स दॅट पॉईंट लाईज ऑन डिरेक्ट्रिक्स. तो पॉईंट जो आहे तो डिरेक्ट्रिक्सवरती आहे. तो पॉईंट डिरेक्ट्रिक्सवरती असेल तर तो पॉईंट डिरेक्ट्रिक्सचे इक्वेशन सॅटिस्फाय करतो. देअरफॉर इट सॅटिस्फाय इक्वेशन ऑफ डिरेक्ट्रिक्स that is x + k/4 = 0. पुट x, आता x आणि y च्या किमती ठेवायच्यात पण इथं फक्त x चीच किंमत आपल्याला ह्या इक्वेशनमध्ये ठेवावं लागेल. पुट x = -6 and therefore we get -6 + k/4 = 0, that is -24 + k = 0, which implies k = 24. असं सहजपणे आपल्याला k ची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल. समजलं? म्हणजे यासाठी फक्त आपल्याला कन्सेप्ट काय माहीत असणं गरजेचं आहे, तर
दोन टँजेंट एकमेकांना परपेंडिक्युलर जेव्हा असतात तेव्हा ते डिरेक्टरवरतीच त्याचा इंटरसेक्शन पॉईंट असतो. त्या कन्सेप्टनुसार आपण ह्या अल्टरनेटिव्ह मेथडने हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे. समजलं? गुड. राईट डाऊन नाव. Now we take second last question, that is question number 17. Find the equation of common tangent to the parabola y square is equal to 4x and x square is equal to 32y. मस्त एक्झाम्पल, इंटरेस्टिंग आहे. प्रॅक्टिकलला पण असा क्वेश्चन असू शकतो. अर्थात हे 4 मार्कासाठी हे जे वेटेज पण आहे, थोडासा लेंथी क्वेश्चन आहे, पण छान आहे, इंटरेस्टिंग आहे. काय सांगितलं आहे? वाय वर्ग बरोबर 4x हा एक पॅराबोला, जो स्टँडर्ड पॅराबोला म्हणतो आपण ह्या टाईपमध्ये, आणि दुसरा अपवर्ड डिरेक्शनचा पॅराबोला x वर्ग बरोबर 32y हा दुसरा आहे. दोन्हीमध्ये कॉमन टँजेंट आहे. बघा, हा डायग्राम गरज नाही, पण डायग्राम आपण जर काढले तर प्रॉब्लेम आपल्याला समजेल की दोन्हीमध्ये कॉमन टँजेंट आहे. त्या टँजेंटचं आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. ओके, पहा सोल्युशनमध्ये. आता आपण पहिला पॅराबोला आपण कन्सिडर करूया. गिवन y स्क्वेअर इज इक्वल टू 4x, देअरफॉर 4a इज इक्वल टू 4 विच इम्प्लाइज a इज इक्वल टू 1. ही याची किंमत आली. म्हणजे पहिला पॅराबोला जो आहे त्या टाईपचा आपण कन्सिडर केला. कंपेअरिंग विथ 4ax y स्क्वेअर इज इक्वल टू 4ax इथं लिहितो. फार तर कंपेअरिंग काय हे फॉर्मॅलिटीज आहेत, त्यामुळं डायरेक्ट आपण 4a ची किंमत डिफाईन केली. 4a इज इक्वल टू 4, देअरफॉर a इज इक्वल टू 1. आता जर टँजेंटचा स्लोप जर m असेल तर तुम्हाला त्या टँजेंटचं इक्वेशन माहिती आहे, y बरोबर mx प्लस a अपॉन m. इथं लिहूया फार तर. लेट m बी द स्लोप ऑफ कॉमन टँजेंट, m be the slope of common tangent, then its equation is y बरोबर mx plus a upon m. Here a is nothing but 1 and therefore a ची किंमत जर 1 ठेवली तर त्या टँजेंटचं इक्वेशन काय मिळालं? y बरोबर mx plus 1 by m हे त्या टँजेंटचं इक्वेशन मिळालं. ओके, आता अजून एक पॅराबोला आपल्याला दिलं आहे की त्या पॅराबोलाचा सुद्धा हा कॉमन टँजेंट आहे. म्हणजे तिथं सुद्धा तो लाईन त्या ठिकाणी इंटरसेक्ट होते त्या पॅराबोला आणि तिथं पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. याचा अर्थ तिथं छेदतो, ती पॉईंट एका पॉईंटमध्ये टच होऊन जातो. म्हणजे त्या दुसऱ्या लाईनचं पण दुसऱ्या पॅराबोलाचं इक्वेशन आपल्याला दिले. धिस टँजेंट, पहा, धिस टँजेंट also touches the parabola x square is equal to 32y. हा जो टँजेंट आहे हा टँजेंट सुद्धा x वर्ग बरोबर 32y हा जो पॅराबोला आहे ह्याला टच होतो. x वर्ग बरोबर 32y, त्यामुळं ह्याला इक्वेशन नंबर 2 म्हणू. दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह करूया. देअरफॉर सॉल्विंग इक्वेशन्स 1 and 2, सॉल्विंग इक्वेशन्स 1 and 2, y ची किंमत आपण इथं ठेवूया. म्हणजे x वर्ग बरोबर 32 कंसात mx प्लस 1 डिवायडेड बाय m. हे इक्वेशन आपण सॉल्व करूया. देअरफॉर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 32 m स्क्वेअर x प्लस 1 डिवायडेड बाय m. कोण सोडवला मी आधी? m लसाव्याला तिरकस गुणाकार m स्क्वेअर x प्लस 1 अपॉन m. हा m ह्या बाजूला घेऊया. देअरफॉर mx स्क्वेअर इज इक्वल टू 32 m स्क्वेअर x प्लस 32 बरोबर आहे. तर या पद्धतीने सुद्धा आपल्याला हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करता येईल. mx स्क्वेअर मायनस 32 m स्क्वेअर x मायनस 32, देअरफॉर mx स्क्वेअर मायनस 32 m स्क्वेअर x मायनस 32 इज इक्वल टू 0. आता हे जे इक्वेशन हे क्वाड्रॅटिक एक्सच्या स्वरूपामध्ये क्वाड्रॅटिक आलेलं आहे. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन मग याचा अर्थ काय असणार आहे? दिस लाईन 1 टचेस द पॅराबोला, हेन्स द क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज x has equal roots, that is its discriminant is 0 and therefore it touches the parabola x square is equal to 32y. It means this equation has equal roots. That is its discriminant is 0. जर इक्वल रूट्स असतील क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये तर आपल्याला माहिती आहे की त्याचा डिस्क्रिमिनंट जो असतो तो डिस्क्रिमिनंट 0 असतो, इज 0. डिस्क्रिमिनंट म्हणजेच बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत, दॅट इज बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0. मग आता आपण जर हे कम्पेअर केलं तर ABCच्या किमतीमध्ये a ची किंमत m येईल, b ची किंमत काय येणार पहा इथं 32 m स्क्वेअर. ओके, b ची किंमत काय आली? 32 m स्क्वेअर.
ते आपल्याला सॉल्व करावं लागेल. -32m² -32m² ही b ची किंमत आली आणि त्याचा स्क्वेअर आहे. -4 × a ची किंमत m × c ची किंमत -32 = 0. ओके. आता हे सिम्प्लिफाय करायचं बघा. काय करावं लागेल? डिवायडिंग बाय 4 × 32 केलं तरी चालेल. डिवायडिंग बाय इकडं 32 × 4 आहे, इथे 32चा वर्ग आहे, मायनसचा स्क्वेअर प्लस होईल, डायरेक्ट स्क्वेअर करा किंवा 32 × 32 वजाचा वर्ग अधिक होईल, m² × m² दॅट इज m⁴. मायनस मायनस बिकम्स प्लस 4 × 32 × m = 0. आता डिवाइड बाय 4 × 32 ऑन बोथ साइड. बघा इकडची बाजू मी पुसतो, ही लिहून घेतली असेलच तुम्ही. महत्त्वाचं एक्झाम्पल आहे, प्रॅक्टिस करा, न बघता सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. काय येईल पहा. 8m⁴ डायरेक्ट डिवाइड केला आपण. 32ला 32 कॅन्सल, 4 × 8 = 32, 8m⁴ तिकडे कॅन्सल, अधिक m = 0. ओके. m कॉमन जर काढला तर कंसात काय राहील? 8m³ + 1 = 0. देअरफॉर m = 0 आणि 8m³ = -1. ओके. याचा अर्थ m³ = -1/8. देअरफॉर m³ = -1/8. आता m बरोबर 0 जर असेल तर 1/m जे आपल्या त्या इक्वेशनमध्ये ते इन्फिनिटी येणार, म्हणजे हे नॉट डिफाइन्ड होईल. m = 0 देन 1/m इज नॉट डिफाइन्ड, कारण आपल्या स्लोपच्या डेफिनेशनमध्ये 1/, हे आहे, त्यामुळे हे आपल्याला सॅटिस्फाय होत नाही. हे आपल्याला काय म्हणता येईल? नॉट डिफाइन्ड. दॅट इज m इज नॉट इक्वल टू 0. देअरफॉर m इज नॉट इक्वल टू 0. मग m ची किंमत किती येणार? देअरफॉर m³ = -1/8. देअरफॉर m = -1/2. ही m ची किंमत आली आणि ही m ची किंमत आपल्या स्लोपच्या इक्वेशनमध्ये ठेवा. देअरफॉर इक्वेशन ऑफ स्लोप इज, स्लोपचं जे इक्वेशन होतं, तुम्ही स्लोप पॉईंट फॉर्म वापरा, पण पॉईंट इथं नसल्यामुळं आपण काय करूया, जे मगाचं इक्वेशन जे होतं आपलं, आपण त्याला इक्वेशन नंबर 1 दिलेला होता, y = mx + 1/m. इथं ती किंमत ठेवा. m × m ची किंमत -1/2x अधिक 1/- -1/2. हे जर सोडवलं तर काय येईल पहा. y = -1/2x मायनस प्लस मायनस मायनस 2. 2 न मल्टिप्लाय करा, वी गेट 2y = -x - 2 and therefore x + 2y 2 न मल्टिप्लाय केल्यावर इथं 4 होईल ना. इकडं 2y, इथं -x आणि इकडं -4. सर्व टर्म लेफ्ट साईडला घ्या. x + 2y + 4 = 0 विच इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ कॉमन टेंजेंट टू दॅट पॅराबोलाज. की हे तुम्हाला त्या ठिकाणी फायनल आन्सर मिळालं. समजलं का पहा. x + 2y + 4 = 0. तर या पद्धतीनं थोडं लेंदी आहे, 4 मार्काला आहे, मस्त इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे. तुम्हाला अशा पद्धतीने ते सॉल्व करा येईल. ओके. राईट डाऊन दिस नाव.